MPSC जर 2025मध्ये डिस्क्रिप्टिव्ह होत असेल तर MPSC आणि UPSCचा तुम्ही एकत्रितपणे अभ्यास करू शकता का, आणि करू शकत असाल तर मग मुळात त्याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. तर लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे तुम्ही MPSC आणि UPSCचा एकत्रितपणे अभ्यास करू शकता का, तर नक्कीच करू शकतो. मुळात आयोगाने जर हा निर्णय घेतला MPSC डिस्क्रिप्टिव्ह करण्याचा तर त्याच्यामागे हा एक हेतू असेल नक्कीच, की आपल्याला पाहायला मिळतं की जे UPSC आहे तर UPSCमध्ये महाराष्ट्राचे जे आकडेवारी आहे, पास होण्याची आकडेवारी आहे विद्यार्थ्यांची, तर ते अगदीच फार कमी आहे. याच्यामागे वन ऑफ द मेन रिझन पण हे असू शकतं की सध्या जो MPSCसाठी सिलेबस आहे किंवा क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आणि UPSCच्या पॅटर्नमध्ये अगदीच फरक आहे. इकडे आपल्याला UPSC डिस्क्रिप्टिव्ह सापडते, मात्र MPSC सध्या काय आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आहे. ठीक आहे ना. तर जर आपण MPSC डिस्क्रिप्टिव्ह करत असू तर नक्कीच UPSCमध्ये पास होण्याची आकडेवारीसुद्धा महाराष्ट्राची वाढेल. ठीक आहे. आता जर तुम्ही सिलेबसचा विचार केला तर लक्षात घ्या की आयोगाने जो डिक्लेअर केलेला सिलेबस आहे MPSCचा, तर लक्षात घ्या 99% सिलेबस हा UPSC सारखा आहे. मुळात फरक कुठे सापडतो, जर तुम्ही सिलेबस असेल, नंबर ऑफ पेपर्स असतील, UPSCमध्ये आपल्याला 9 पेपर सापडतात तर सेम MPSCला सुद्धा 9 पेपर राहणार आहेत. मग जर सिलेबस सेम आहे, तुमचे क्वेश्चन नंबर ऑफ पेपर सेम आहेत, क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे तो सेम राहणार आहे, तर मग लक्षात घ्या याच्यामध्ये तुमचा 99% सिलेबस आपण म्हणू शकतो की UPSC प्रमाणेच आहे. ठीक आहे ना. जर सेम आहे तर रिसोर्सेससुद्धा तुम्हाला काय असणार, MPSCला सुद्धा तुम्ही जे UPSCला रिसोर्सेस आहेत ते वाचू शकता, बरोबर ना. अगदीच जर तुम्हाला मराठीमधून प्रिपरेशन करायचं आहे तर स्पेसिफिकली तुम्ही त्या विषयाशी रिलेटेड कॉन्टेंट हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते वाचू शकता. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, फरक काय आहे ते म्हणजे मग एक्झॅक्टली, तर फरक हाच आहे की जे महाराष्ट्राची जॉग्राफी आणि महाराष्ट्राची हिस्ट्री आहे तर याच्यामध्ये फरक आहे. UPSC मेनली तुम्हाला वर्ल्ड जॉग्राफी असेल किंवा वर्ल्ड हिस्ट्री असेल, महाराष्ट्राची हिस्ट्री किंवा इंडियाची हिस्ट्री किंवा इंडियाची जॉग्राफी असेल तर याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारताना दिसेल. म्हणजे UPSCचा जो आवाका आहे तर तो मोठा आहे, बट जर तुम्ही MPSCचा विचार केला तर MPSCमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काय सापडेल तर महाराष्ट्राची जॉग्राफी आणि महाराष्ट्राची हिस्ट्री सापडेल. तर याच्यावरती काही एक क्वेश्चन आहेत ते महाराष्ट्राची स्पेसिफिक विचारले जाऊ शकतात, मुळात हिस्ट्री आणि जो जॉग्राफी विषय आहे तर त्याच्यामध्ये. तर फरक हाच मुळात राहील की हिस्ट्री आणि जॉग्राफी. तर याचा तुम्हाला थोडाफार वेगळा अभ्यास करावा लागेल. सो काही प्रश्न मेन्सला महाराष्ट्राची जॉग्राफी आणि महाराष्ट्राची हिस्ट्री तर याच्याविषयी विचारले जाऊ शकतील. आता जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा जो टफनेस आहे किंवा जे क्वेश्चन आहेत त्याचा विचारण्याचा जो टफनेस आहे जर याचा विचार केला तर कदाचित आपण असा अंदाजा लावत आहोत की लक्षात घ्या MPSCचा जो क्वेश्चन विचारण्याचा टफनेस आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी राहील MPSCमध्ये. मग हा फरक राहील. तर आपण बघूयात म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न असू शकतील, जेव्हा एक्झाम होईल तेव्हा समजेल. बट फरक इतकाच आहे, लक्षात घ्या, महाराष्ट्राची जॉग्राफी आणि महाराष्ट्राची हिस्ट्री आहे तर त्याचा तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. बाकी तुम्हाला एक्स्ट्राचे एफर्ट्स घ्यायचे नाहीत. सो लक्षात घ्या, जर प्रिपरेशन करायचं आहे किंवा प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे तर तुम्ही या दोन्हीही एक्झामचा एकत्रितपणे अभ्यासाला सुरुवात करा.